हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. दिसतंय ते पाणी दिसतंय ना, ते पुराचं पाणी आहे. तर आज होता मुंबईला अलर्ट, त्यामुळे सगळ्यांना सुट्ट्या. पावसाचा खूप जास्त जोर वाढला होता. मग त्यामुळे मग सगळेजण घरातच होते आणि पाऊस छान वाटतो, परंतु थंडी पण तेवढीच लागते. तर मग अशा वेळी पिऊला आठवलं की मला गुळपोळी खायची आहे आणि मुलं घरी असली की असा पसारा तो असणारच. आणि मग तिला काय केलं, चपात्या तर झाल्या होत्या, मग काय तूप टाकलं, गूळ टाकलं तव्यावरती आणि छान अशी कडक कडक पोळी तिला बनवून दिली. हेल्दी पण आहे, गूळ पण आपल्या शरीरात गेला पाहिजे, तर छान वाटलं. तर त्यानंतर 4 वाजले, तर सगळ्यांना खायचे होते कॉर्न. आणि सगळ्यांच्या फरमाईशी वेगवेगळ्या असतात हा का. घरी असलं तर एकाला एक खाऊसं वाटतंय, दुसऱ्याला दुसरं खाऊसं वाटतंय. तर सगळ्यांना सांगितलं की आता कॉर्नच बनवून देणार. तर त्यासाठी मी कुकरमध्ये कॉर्न बॉईल करण्यासाठी ठेवले. तर तुमच्या इथे बॉईल करून खातात की भाजून खातात ते नक्की सांगायला विसरू नका. आणि कॉर्न टाकले कुकरमध्ये आणि यामध्ये मीठही टाकलं आणि मग तसा कोरा चहा एका साईडला ठेवला अद्रक टाकून. पावसाचं वातावरणामध्ये आणि गॅलरीत बसून चहाचा आनंदच काहीतरी वेगळा असतो. तर असं मस्त वाटत होतं. आणि मग मुलांची खूप इच्छा होती की आपण बाहेर जाऊया, बाहेर जाऊया. मग पावसाचा जोर पण कमी झाला होता, नदीचं पाणीही उतरलं होतं. त्यामुळे मग निघालो नदी बघण्यासाठी. तर वाटलं रस्त्यावर कोणी असेल किंवा नसेल, कारण की पाऊस एवढ्या जोरात होता. परंतु बघितलं तर जसं काही जत्रा भरल्यासारखी होती, कारण की प्रत्येकजण नदी बघायला जात होतं. परंतु दिसत काय नव्हती, म्हणजे असं दिसत होतं परंतु कॅमेऱ्यामध्ये दिसत नव्हतं. आणि खूप जास्त लोक होती. आणि मग नंतर ब्रिजही चालू केला होता प्रवास, म्हणजे लोकांना येण्या जाण्यासाठी. कारण की दुपारी खूप जास्त जोरात पाऊस होता, परंतु आता पावसाचा जोर ओसरलाय. त्यामुळे मग आपला रस्ता चालू केला होता. तर बघा इथे ब्रिजवरती थांबून घेऊ म्हटलं तर पोलीस वगैरे सगळेजण कोणाला थांबू देत नव्हते ब्रिजवरती. त्यामुळे मग थांबता आलं नाही. आणि बघा थोडंसं दिसलं असेल पाणी, तर असं दिसत होतं परंतु कॅमेऱ्यामध्ये दिसत नव्हतं, कारण की अंधार होता. तर बघा असं छान पाणी होतं, बापरे खूप जास्त पाणी होतं. म्हणजे ब्रिजला थोडंसंच टेकायला कमी होतं. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तिथे आलो, पण तिथेही थांबता आलं नाही. त्यानंतर भाजीपाला घ्यायला गेलो थोडासा. तर कधीही जा, कधी म्हणजे पाऊस असू दे, कधीही जा, तेवढीच गर्दी असणार. त्यानंतर घरी आलो, भाज्या घेतल्या आणि आंबे घेतले. आणि मग त्यानंतर घरी आल्याच्या नंतर मस्त असं जेवण केलं. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.